संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. पलूस येथे 12वी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण. केंद्र संचालक तानाजी करांडे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ कोल्हापूर तर्फे होणारी 12वीची परीक्षा मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर ज्युनियर कॉलेज पलूस येथे सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्र संचालक तानाजी करांडे यांनी दिली. या परीक्षेसाठी परिसरातील एकूण 769 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. या परीक्षेसाठी 51 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. कला शाखेचे 125, वाणिज्य शाखेचे 103, विज्ञान शाखेचे 514, MCVC विभागाचे 27 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे केंद्र पंडित विष्णू दिगंबर पलुसकर ज्युनियर कॉलेज हे आहे. या केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. फक्त कला शाखेतील विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर भारती विद्यापीठ प्रशाला पलूस येथे होईल. इंग्रजी विषयाचे सर्वच दिव्यांग विद्यार्थ्यांचा पेपर मुख्य केंद्र विष्णू दिगंबर पलुसकर ज्युनियर कॉलेज येथेच होईल. इतर सर्व विषयांचे सर्व शाखांचे पेपर मुख्य केंद्र पलुसकर ज्युनियर कॉलेज येथे होतील. केंद्र संचालक म्हणून पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक तानाजी करांडे, उपकेंद्र संचालक म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्कर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य विजय गायकवाड, समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य गणेश डुबल काम पाहत आहेत. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च पर्यंत होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त राहण्यासाठी कोल्हापूर विभागाने भरारी पथके नेमलेली आहेत. त्यासह प्रत्येक जिल्हा प्रशासनाची भरारी पथके असणार आहेत. त्यासह दक्षता पथके देखील गोपनीय पद्धतीने कार्यरत असतील. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल बंदी आहे. केंद्रावरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपले मोबाईल केंद्र संचालक यांच्याकडे जमा करायचे आहेत. पर्यवेक्षकांना परीक्षा कालावधीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक केंद्र संचालकाचे नंबर पर्यवेक्षकांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी तो घरामध्ये देण्याचा आहे. गरज पडल्यास केंद्र संचालकांना संपर्क साधावयाचा आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पेपरपूर्वी अर्धा तास हजर होणं आवश्यक आहे. 11 वाजता पेपर असलेल्या परीक्षार्थींना 10:30 वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. 10:40 उत्तरपत्रिका आणि 11 वाजता प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. 11 वाजताच लिहिण्याची परवानगी दिली जाईल. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तणावविरहित परीक्षा द्यावी. परीक्षेबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची चर्चा करावी असे आवाहन केलं. बोर्डाने विद्यार्थ्यांना 10 मिनिटे वेळ वाढवून दिलेला असून सकाळी सत्रातील पेपर 11 ते 2:10 असेल, तर दुपारचा पेपर 3 ते 6:10 असेल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 12वीची ही परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी यासाठी मंडळाने नियमावलीत काही बदल केले आहेत. त्यानुसार यंदाची परीक्षा पार पडणार आहे.